नमस्कार. ठाणे वर्तमानमध्ये आपलं हार्दिक स्वागत. सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या. श्रीराम सेना, रोटरी क्लब ऑफ ठाणे होरायझोन आणि एक उडान या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने नारी तू नारायणी या कार्यक्रमाचं आयोजन ठाणे शहरातील डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृहामध्ये करण्यात आलं आहे. सौ जयश्री सोलंकी आणि श्री सुनील सिंह यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमामध्ये समाजाच्या विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेल्या 50 महिलांचा सन्मान करण्यात येणार असल्याची माहिती सौ जयश्री सोलंकी यांनी आज ठाणे वर्तमानशी बोलताना दिली. आमदार श्री संजय केळकर हे या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. रामसेनेच्या माध्यमातून 51 महिलांचा की ज्यांनी विविध क्षेत्रामध्ये विशेष अशी कामगिरी बजावली, विशेष कार्य केलं, अशा 51 महिलांचा सन्मान, त्यांचा सत्कार, त्यांना प्रोत्साहन असा कार्यक्रम 21 फेब्रुवारीला काशीनाथ घाणेकर सभागृहामध्ये सकाळी 10 वाजता होणार आहे. समाजाच्या विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेल्या 51 महिलांचा सन्मान यावेळेस करण्यात येणार असल्याची माहिती जयश्री सोलंकी यांनी दिली. जिस घर में महिलाओं का सम्मान किया जाता है उस घर में देवता निवास करते हैं. हमारे शास्त्रों के अनुसार नारी को देवी के रूप में देखा जाता है. नारी त्याग और संघर्ष की मूर्ति है. महिलाओं ने हमेशा अपने राष्ट्र निर्माण के लिए बड़ा योगदान दिया है. ये सभ्यता से प्रेरित होके हमने रामसेना परिवार की तरफ से 21 फरवरी को काशीनाथ घाणेकर ठाणे में नारी तू नारायणी कार्यक्रम का आयोजन किया है. इस कार्यक्रम में 51 महिलाओं को सम्मानित करने वाले हैं जिन्होंने अपने कार्यक्षेत्र में राष्ट्र और समाज का नाम रोशन किया है. या संपूर्ण पुरस्कारासाठी 200 ते 300 महिलांचे अर्ज आले होते. मात्र त्यातल्या 51 महिलांना जरी सिलेक्ट करण्यात आलं असलं तरी इतरही महिलांचं कार्य हे तेवढंच प्रेरणादायी असल्याचं यावेळी जयश्री सोलंकी यांनी सांगितलं. या कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून आमदार श्री संजय केळकर उपस्थित राहतील. आमदार श्री संजय केळकर यांनी देखील या कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या. गेले 60 वर्ष सातत्याने कार्यरत असणाऱ्या मराठा मंडळ ठाणे या सामाजिक संस्थेच्या वतीने शिवजयंती उत्सव अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला. कोरोनाचे सगळे नियम पाळून शासकीय नियमांचं पालन करून ही शिवजयंती साजरी करण्यात आली. सकाळी 7:30 वाजता छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतिक केंद्र येथे मराठा मंडळाच्या वतीने अध्यक्ष सुरेशराव सुर्वे यांच्या हस्ते आणि मान्यवरांच्या उपस्थितीत शिवरायांच्या प्रतिमेचं पूजन आणि भगवा झेंडा फडकवण्यात आला. 8:30 वाजता मासुद्दा तलावाजवळील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला मराठा मंडळ ठाण्याचे अध्यक्ष श्री सुरेशराव सुर्वे यांच्या हस्ते मराठा मंडळाच्या वतीने पुष्पहार अर्पण करण्यात आला आणि शिवरायांना मानवंदना देण्यात आली. सायंकाळी 5 वाजता छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतिक केंद्र येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला शिवप्रेमींनी वंदन करून शिवजयंती कार्यक्रमाला सुरुवात झाली. यावेळी चिटणीस राजेंद्र साळवी यांनी नुकत्याच पूर्ण झालेल्या छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतिक केंद्राबद्दल माहिती दिली. तसंच हे सांस्कृतिक केंद्र सर्व समाजासाठी खुलं असल्याचं सांगितलं. मंडळाचे अध्यक्ष सुरेशराव सुर्वे यांनी यावेळेस रयतेचा राजा असं म्हटलं की समोर छत्रपती शिवाजी महाराजांशिवाय दुसरं कुठलंही नाव येत नाही. रयतेचा राजा कसा असावा याचं उत्तम उदाहरण छत्रपतींनी घालून दिला. असा एकमेव द्वितीय असा राजा छत्रपती शिवाजी महाराज झाले असं देखील त्यांनी यावेळी सांगितलं. जस्टिस उमेशराव साळवी, माजी अध्यक्ष राष्ट्रीय हरित लवाद, माजी न्यायमूर्ती मुंबई हायकोर्ट यांनी यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या मावळ्यांवर आणि रयतेवर जीवापाड प्रेम केलं, जातीपातीच्या भिंती तोडून सर्वांना सन्मान दिला असं यावेळेस सांगण्यात आलं. डॉक्टर दीपक चांगलानी आणि डॉक्टर तृप्ती डोंगरे चांगलानी यांचे माला हॉस्पिटल ठाणे शहरातील लहान मुलांचं परिपूर्ण हॉस्पिटल, NICU, PICU यासारख्या अत्याधुनिक सुविधांनी परिपूर्ण लहान मुलांचं हॉस्पिटल माला हॉस्पिटल. 24 तास पिडियाट्रिशियनची सेवा उपलब्ध. माला हॉस्पिटल, ऋषभ मॉल, चितळसर मानपाडा, घोडबंदर रोड, ठाणे. संपर्क 9833973300. डॉक्टर दीपक चांगलानी आणि
डॉक्टर तृप्ती डोंगरे चंगलानी यांचे माला हॉस्पिटल, ठाणे शहरातील लहान मुलांचं परिपूर्ण हॉस्पिटल. आपल्या सुगंधाने संपूर्ण ठाणे शहराला मंत्रमुग्ध करणाऱ्या राम भरोसेच्या सुगंधित अगरबत्त्या आता थेट घरपोच 7718928626 या क्रमांकावर संपर्क साधा. मल्हार, शाकुंतल, स्वामी, नाथ, गावठी गुलाब, शिवचंदन यासारख्या एकाहून एक सरस ब्रँडना थेट आपल्या घरामध्ये आणण्यासाठी संपर्क साधा. राम भरोसे अगरबत्ती आणि पूजा भांडार 7718928626. 70% सेल. काय 70% ऑफ? 70%? छे, काहीतरीच काय. शी, पॉसिबलच नाही. 70% ऑफ शक्यच नाही. शक्य आहे. ग्राहकांच्या हितासाठी पॅरॉनने आणला आहे अप टू 70% सुपर डुपर धमाका सेल. अगदी सर्व कपड्यांच्या खरेदीवर अप टू 70% ऑफ. कंडिशन्स अप्लाय. अप टू 70% धमाका 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 सेल. बॅरॉन मेन स्टुडिओ, काँग्रेस ऑफिस समोर, आमंत्रण हॉटेल शेजारी, ठाणे. Zip your wallets, don't worry, money will travel swift and fast. Cause TJSB का नया है ये magic Transapp app. Transapp zap, Transapp app. एक ही virtual ID से transaction है secure and safe. Just tap the tab of Transapp app and make your life all sorted. पैसा आया पैसा भेजा हो गया चुटकी का खेल. Simple, easy, fast है ये Transapp just like a finger snap. Transapp app. Transapp app. युवा शक्ती मित्रमंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदा देखील अतिशय उत्साहामध्ये मागी गणपतीचा उत्सव सुरू आहे. यावर्षी कोरोना काळ असल्या कारणाने या ठिकाणी कोरोनाचे सगळे नियम पाळून गणेशोत्सव साजरा होतो आहे. दरवर्षी मान्यवरांची उपस्थिती या संपूर्ण उत्सवाला लाभत असते. यंदा देखील अनेक मान्यवर दररोज या देवाच्या दर्शनाला या ठिकाणी येत आहेत. मुंबईच्या महापौर किशोरीताई पेडणेकर यांनी नुकतीच या उत्सवाला भेट दिली आणि गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं. त्याच पद्धतीने ठाणे महानगरपालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते श्री नजीब मुल्ला यांनी देखील या ठिकाणी येऊन गणपती बाप्पाच्या या संपूर्ण उत्सवामध्ये ते सहभागी झाले. श्री उमेश अग्रवाल यांच्या पुढाकाराने गेले अनेक वर्षांपासून हा उत्सव या ठिकाणी साजरा होतो आहे. उत्सवाच्या दरम्यान विविध धार्मिक त्याचप्रमाणे सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येतं. यंदा मात्र कोरोना कालावधी असल्याकारणाने सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी होत नाहीत. मात्र त्याऐवजी आरोग्य उत्सव साजरा होत असल्याचं उमेश अग्रवाल आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं. ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये कोविडचा वाढता प्रभाव सध्या जाणवतो आहे. त्यामुळे चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये परवा 200पेक्षा अधिक रुग्ण आढळून आल्यानंतर काल काहीसा दिलासा मिळाला आहे. काल ठाणे शहरामध्ये एकंदर 144 नवीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले, तर 69 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. कालच्या दिवशी एका जणाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. शहरामध्ये कोरोनाच्या ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या पुन्हा एकदा 1000च्या पलीकडे गेली आहे. आत्तापर्यंत एकंदर 58,000 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून 1322 जण मृत्युमुखी पडले आहेत. रुग्ण बरं होण्याचं प्रमाण 97% पोहोचलं आहे. मात्र असं जरी असलं तरी नागरिकांनी घाबरून जाता कामा नये. नागरिकांनी मास्क वापरणं अत्यंत गरजेचं आहे. सोशल डिस्टन्सिंग पाळणं गरजेचं आहे, असं महापौर श्री नरेश म्हस्के यांनी देखील म्हटलं आहे. मरावे परी अवयव रूपी उरावे. अवयवदानाचा हाच संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प घेऊन निघाले आहेत ज्येष्ठ समाजसेवक माननीय नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला. त्याचसाठी काढण्यात आली एक भव्य दिव्य रॅली. अवयवदानासाठी सुरू आहेत ठिकठिकाणी
जनजागृती सभा. लक्षात ठेवा, आपला अवयवदानाचा संकल्प वाचवू शकतो कुणाचे तरी प्राण, दूर करू शकतो कुणाचं तरी अपंगत्व अगदी कायमचं, फुलवू शकतो अनेकांच्या संसारात सुखाचे बगीचे. अवयवदानाच्या या महायज्ञात सहभागी व्हा. समाजरत्न श्री नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला यांच्या पुढाकाराने जनहितार्थ प्रकाशित. नमस्कार, मी मंगेश देसाई. ठाणे महानगरपालिकेच्या वतीने मी तुम्हाला आवाहन करतो, कोरोनापासून स्वतःचा बचाव कसा करावा. कोरोना बाधित देशामधून क्षेत्रामधून आलेल्या प्रवाशांना किंवा कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीस हा आजार होण्याचा संभव आहे. कोरोना आजारापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी काय करावे, काय करू नये हे मी तुम्हाला सांगणार आहे. हे नक्की करा. वारंवार साबण व पाण्याने हात धुवावेत. शिंकताना व खोकताना नाक व तोंडावर रुमाल धरावा. अन्न व भाज्या पूर्णपणे शिजवून खाव्यात. कच्चे अन्न खाऊ नये. आजारी असल्यास तात्काळ आपल्या डॉक्टरांना भेटा व त्यावर उपचार घ्या आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानेच मास्कचा वापर करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, कोरोना बाधित देशातून आलेल्या व्यक्तीने ताबडतोब जवळच्या आरोग्य केंद्राला संपर्क करावा. हे अजिबात करू नये. चेहऱ्याला वारंवार हात लावणे टाळावे. गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळावे. सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर आत्ताच नाही एरवीही थुंकू नये. अर्धवट शिजलेले कच्चे मांस खाऊ नये. सर्दी, खोकला, फ्लू ही सदृश्य लक्षणे असलेल्या व्यक्तींशी संपर्क टाळावा. त्याचप्रमाणे कोरोना बाधित व्यक्तींशी संपर्क टाळावा आणि मास्कचा अनावश्यक वापर करू नये. कोरोना आजार निदान व उपचारासाठी कस्तुरबा हॉस्पिटल मुंबई येथे विलगीकरण कक्ष आयसोलेटेड वॉर्ड स्थापन करण्यात आला आहे. कोरोना आजारासंबंधित उपरोक्त नमूद लक्षणे आढळल्यास तात्काळ महापालिका शासकीय रुग्णालयाशी संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधा. राज्यस्तरीय नियंत्रण कक्ष क्रमांक 020 26127394. राष्ट्रीय कॉल सेंटर क्रमांक +91 11 2397 8046. जिल्हाधिकारी नियंत्रण कक्ष क्रमांक +91 22 2530 1740. ठाणे महानगरपालिका टोल फ्री क्रमांक 18002 22108. टोल फ्री क्रमांक 104. सगळ्यात महत्त्वाचं, अफवांवर विश्वास ठेवू नका आणि अफवाही पसरवू नका. सरकारी परिपत्रकावरच विश्वास ठेवा आणि कोरोनापासून स्वतःचा बचाव करा. भारतीय जनता पार्टीच्या ओबीसी सेलचे अध्यक्ष श्री सचिन केदारी यांचा वाढदिवस आज अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला. श्री सचिन केदारी यांच्या वाढदिवसानिमित्त आज ठाणे शहरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. पाचपाखडी परिसरामध्ये मतदार नोंदणी अभियान आयोजित करण्यात आलं. यावेळेस मोठ्या संख्येने नवमतदारांनी या अभियानाला प्रतिसाद दिला. यावेळेस सिग्नल शाळा येथे श्री सचिन केदारी यांच्या वाढदिवसानिमित्त खाऊ वाटपाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळेस सिग्नल शाळेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून श्री सचिन केदारी यांनी आपला वाढदिवस साजरा केला. की ज्या माध्यमातून एक सामाजिक बांधिलकी देखील प्रदर्शित होते, विकसित होते आणि सचिन केदारींना या वाढदिवसाच्या निमित्ताने या मुलांच्यातर्फे तर सदिच्छा शुभेच्छा आहेतच, पण आम्हाला देखील अभिमान वाटतो की त्यांनी वाढदिवस केवळ घरामध्ये केक कापून मित्रमंडळींना बोलून जेवण देऊन साजरा न करता अशा प्रकारचं काम जी तळागाळातली मुलं या सिग्नल शाळेमध्ये शिकत आहेत त्यांना खाऊ वाटप देऊन, त्यांना निरनिराळ्या शैक्षणिक साहित्य देऊन ते साजरा करत आहेत, त्यांचं निश्चितपणे मी अभिनंदन करतो. आज वाढदिवसानिमित्त हा जो कार्यक्रम केला आहे, आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी आम्हाला सांगितलं आहे की तुम्ही वाढदिवस हा एक सेवा प्रकल्प राबवून करावा. तर त्यांच्या या निर्णयाप्रमाणे आम्ही आमचे मार्गदर्शक संजयजी आमदार केळकर साहेब आणि अध्यक्ष निरंजन डावकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज हा कार्यक्रम आम्ही राबवत आहोत. कोरोनाची रुग्णसंख्या पुन्हा काही प्रमाणात वाढत असून या पार्श्वभूमीवर महापौर नरेश म्हस्के आणि आमदार रवींद्र फाटक यांनी ठाणे ग्लोबल कोविड हॉस्पिटल यंत्रणेचा आढावा घेतला. तसंच शहरातील वाढत असलेली कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेऊन
रुग्णालय प्रशासनाने सज्ज राहावं अशा सूचना महापौरांनी दिल्या आहेत। रुग्णांमध्ये पुन्हा अचानक वाढ होऊ लागल्याने आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवण्याच्या सूचना राज्य सरकारकडून सर्व महापालिकांना देण्यात आल्या आहेत। या पार्श्वभूमीवर महापौर श्री नरेश म्हस्के यांनी आज ग्लोबल रुग्णालयाला भेट दिली। यावेळेस उपायुक्त विश्वनाथ केळकर, डॉक्टर अनिरुद्ध बळगावकर यांच्याशी चर्चा करून रुग्णालयातील आरोग्य यंत्रणेचा आढावा घेतला। यापूर्वी कोरोना काळात ठाणे महापालिकेच्या ग्लोबल रुग्णालयातील सर्व डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी, नर्स आणि संपूर्ण यंत्रणेने ज्या पद्धतीने काम केलं त्याबद्दल महापौरांनी त्यांचं कौतुक केलं। महापौर नरेश म्हस्के आणि आमदार रवींद्र फाटक यांनी आज स्वतः कोरोना लसीचं लसीकरण करून घेतलं। ही लस पूर्णतः सुरक्षित असून याबाबत गैरसमज पसरवण्यात आले आहेत। या अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन देखील महापौरांनी केलं। ठाणे महानगरपालिकेने सुरू केलेलं ठाणे कोविड हॉस्पिटल उपायुक्त विश्वनाथ केळकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नेतृत्वाखाली अतिशय सुंदर असं कोरोना निर्मूलनाचं हे हॉस्पिटल आहे। ICU बेड 1000 ते 1200 बेड या ठिकाणी उपलब्ध आहेत आणि योग्य असे उपचार त्या ठिकाणी सुरू आहेत। कोरोना काळात कोविड निर्मूलनाकरता या ठिकाणी फार मोठं काम या हॉस्पिटलने केलेलं आहे। तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या। ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवायचा प्रयत्न करतोय। अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे, तेव्हा आपल्या सूचना आणि समस्या आम्हाला जरूर कळवा। आमचा पत्ता ठाणे वर्तमान, दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, कॉटन रोड, ठाणे पश्चिम। दूरध्वनी क्रमांक 9820939420। तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये। तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।